नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 उपयोगी इंग्रजी म्हणी म्हणजेच इडियम शिकायला मिळतील, ज्या आपण आपल्या रोजच्या संभाषणात वापरू शकता. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिली म्हण आहे अ पीस ऑफ केक. याचा अर्थ खूप सोपं. स्पीकिंग इन मराठी इज अ पीस ऑफ केक फॉर मी. माझ्यासाठी मराठीत बोलणे खूप सोपं आहे. दुसरा बीट अराउंड द बुश. मुद्द्यावर न येता गोल गोल बोलणे. स्टॉप बीटिंग अराउंड द बुश अँड टेल मी व्हॉट हॅपन. कृपया मुद्द्यावर बोला आणि मला काय झाले ते सांगा. पुढचा आहे बेटर लेट दॅन नेव्हर. उशिरा होणे चांगले, कधीच न होण्यापेक्षा. आय नो आय एम लेट, बट बेटर लेट दॅन नेव्हर. माझं थोडं उशीर झालं, पण कधीच न होण्यापेक्षा उशिरा होणे चांगले. फोर्थ वन आहे बर्न द मिडनाईट ऑइल. रात्री उशिरा काम करणे. I had to burn the midnight oil to finish the project. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मला रात्री उशिरा काम करावं लागलं. फिफ्थ वन आहे अ ब्लेसिंग इन डिस्गस. दिसायला वाईट पण खरं तर चांगलं असलेलं. Losing that job was a blessing in disguise. I found better one. त्या नोकरीतून सुटणे एक छुपा आशीर्वाद होता. मला एक चांगली नोकरी मिळाली. सिक्स्थ वन आहे ब्रेक द आईस. लोकांना आरामदायक बनवणं. I told a joke to break the ice at the party. पार्टीत लोकांना आरामदायक करण्यासाठी मी एक विनोदी गोष्ट सांगितली. सेवेंथ वन आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. गुप्त माहिती उघड करणे. He let the cat out of the bag about the surprise party. त्याने सरप्राईज पार्टीबद्दलची गुप्त माहिती उघड केली. एट्थ वन आहे स्पिल द बीन्स. याचाही अर्थ गुप्त माहिती उघड करणे. She spilled the beans about the surprise gift. तिने सरप्राईज गिफ्ट बद्दलची गुप्त माहिती उघड केली. नाइन्थ वन आहे बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. आपल्यापेक्षा जास्त जबाबदारी घेणे. I think I bite off more than I can chew with this project. माझ्या मते या प्रोजेक्टमध्ये मी जास्त जबाबदारी घेतली. लास्ट 10th वन ऑल इन इयर्स. पूर्णपणे ऐकणारा किंवा लक्षपूर्वक ऐकणारा.
When she started talking about her trip to Europe, I was all ears. ती युरोपच्या तिच्या ट्रिपबद्दल बोलू लागली तेव्हा मी ऐकायला तयार होतो, लक्षपूर्वक ऐकायला तयार होतो. तर मित्रांनो, हे होती 10 उपयोगी इंग्रजी म्हणी इडियम्स ज्या तुम्ही रोजच्या संभाषणात वापरू शकता. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत शिकत राहा आणि इंग्रजी बोलत राहा. धन्यवाद. If you like my video, please like, share. Thank you so much.